नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे इंदुकोटी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. वेदशास्त्र स्तुत्यपाद आदिमूर्ती श्री गुरुं नादबिंदुकलातीत कल्पपाद सेव्ययम् सेव्य भक्त वृंदवरद भूय भूयो नमाम्यहम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्. स्तुत्यपाद त्याच्या चरणकमलांची स्तुती वेदशास्त्र करता आहेत, परंतु वेदशास्त्रांनाही तो अगम्य असा आहे. म्हणतात ना, नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. वेदशास्त्रसुद्धा न इति त्यांनी कितीही व्याख्या केल्या गुरूंच्या, तरी हे श्री गुरु हे त्याच्या पलीकडले आहेत. त्याच्यामुळे वेदशास्त्रसुद्धा न इति नेती नेती असं म्हणतात. असं हे श्री गुरु आरंभीची मूर्ती आहे. आदिमूर्ती श्री गुरुम म्हणजे सर्वप्रथम जो दत्तात्रयांचा अवतार झाला श्रीपाद श्री वल्लभ, त्यांचेच हे पुढचे अवतार आहेत. त्याच्यामुळे आदी अवतार श्रीपाद श्री वल्लभ. नाद बिंदू कलातीत म्हणतात ना आपण, नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. जो नाद बिंदू आणि कला या सर्वांच्या पलीकडला आहे. नाद म्हणजे अनाहत नाद. अनाहत नाद याचा अर्थ जो नाद आघाताशिवाय उत्पन्न होतो. ओम या शब्दाचा नाद अनाहत असतो. तो फक्त दिव्य लोकांनाच आणि दिव्य वाणीद्वारे ऐकू येतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तो ऐकू येणं शक्य नाही. जो विश्वामध्ये जो अनाहत नाद आहे, तो नाद बिंदू आणि कला या सर्वांच्या पलीकडला हा गुरु आहे. आणि तो कसा आहे? कल्पपाद सेव्ययम. तो कल्पतरूप्रमाणे सेवनीय आहे. म्हणजे ज्याची सेवा केली असता आपल्याला इच्छित फल प्राप्त होतं. जर कल्पतरू आपल्याला इच्छित फल प्रदान करतो, तसंच त्यांची सेवा केली असता आपल्याला इच्छित फल प्राप्त होतं. आणि कसा आहे तो? सेव्य भक्त वृंद वरद. सर्व भक्तांना अभय देणारा, सर्व भक्तांना वर देणारा आहे. म्हणून मी त्यांना भूयो भूयो नमाम्यहम वारंवार नमस्कार करतो. वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि मां. त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना मी वंदन करतो आणि त्यांनी माझं रक्षण करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या भागात इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.